हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघतोय टाटा नेक्स्ट जेन टियागो म्हणून हे न्यू व्हेरियंट टियागोचा लॉन्च केला गेला आहे. तर आपण गाडीचा आउटलुक बघू शकतोय. एकदम गाडी प्रीमियम दिसते थोडीफार. फ्रंट त्याचा जो पियानो ब्लॅक फिनिशिंगचा जो लुक आहे तो एकदम भारी दिसतोय. हा साईड प्रोफाईल पण गाडीचा एक नंबर आहे. आधीचा थोडंसं मॅच होते पण थोडंसं डिझाईन वेगळं आहे. रेअर तर पूर्णपणे लुक चेंज केला आहे आणि हा CNG वेरियंट आहे. प्युअरमधला हा वेरियंट आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फीचर्स म्हटला तर भरभरून दिले गेले आहेत. 7.5 लाखात मग तुम्हाला एवढे सगळे फीचर्स म्हटला तर अशक्यच आहे. तर या बेसिक वेरियंटपासून जे तुम्ही बघता याच्यामध्ये हॅलोजन हेडलॅम्प्स आहेत. मेन म्हणजे फ्रंटला LED येत नाहीत, ह्याला तुम्हाला हॅलोजन हेडलॅम्प येणार. आणि जर तुम्ही साईड प्रोफाईल बघितला तर ग्लॉसी मिरर्स आहेत. आणि ड्रायव्हर साईडला बघितला तर डोर ओपन केला गेला तुम्हाला ते सियारासारखं याच्यामध्ये लुक मिळतं, ते जे आपलं राईट साईड बघता तुम्ही. आणि याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर सीट हाईट ॲडजस्टेबलपासून सगळं फीचर्स आहेत. स्टेअरिंग कंट्रोल्स आहेत मेन म्हणजे या गाडीमध्ये. हेच टाटाची क्वालिटी आहे, हीच क्वालिटी आहे टाटाची. फीचर्स भरभरून आता द्यायला लागलेत. AC तुम्ही कन्सोल बघितला तर पूर्ण ब्लॅक ग्लॉसीमध्ये येतं ते. आणि गिअर नॉब पण असा थोडासा स्पोर्टी वाटतं. जर तुम्ही समोरनं बघितलं तर ते तुम्हाला कळेल. या गाडीमध्ये तुम्हाला स्क्रीन मिळणार नाही आणि मागे 2 स्पीकर नाही आहेत आणि कॅमेरा येत नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट 2 स्पीकर्स वगैरे सगळे येतात. जर रिअर बॅक प्रोफाईल बघितला तर त्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला दिले गेले सियारासारखंच. आर्मरेस्ट पण तुम्ही वापरू शकता आणि ते सीट त्याच्यामध्ये पण कम्फर्टेबल सीट आहेत एकदम. कम्पेअर टू तुम्ही बाकीच्या कुठल्या गाड्या बघत असाल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट लेवल हे चांगलं आहे. सीटचं वगैरे बघितला तर एक नंबर कम्फर्ट आहे गाडीमध्ये. हा साईड प्रोफाईल लुक आहे या गाडीचा. हे ब्लॅक ग्लॉसी मिरर्स ते गाडीमध्ये एकदम उठून दिसते गाडी याच्यामध्ये बघितला तर तुम्ही. टायर प्रोफाईल पण तुम्हाला 14 इंचमध्ये मिळतो गाडी. आणि जर तुम्ही आतल्या साईडला बघितला तर जो AC वेंट आहे तो बरोबर आपल्या पॅसेंजरला लागण्यासारखा AC आहे. आणि जो तुम्ही थाई सपोर्ट सीट बघताय ते एकदम कम्फर्टेबल सीट आहेत. पूर्ण थाई सपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. ऑलमोस्ट तुमच्या लॉंग जर्नी जे काय असेल ते तुम्हाला कम्फर्टेबल राहणार ही आता 100% गॅरंटी आहे या गाडीमध्ये, तर असं मला वाटतं. बाकी जर तुम्ही गाडी बघितला असाल, फ्रंट लुक रिअर लुक तुम्हाला बघितला, इंटेरियर बघितला, याच्यामध्ये फक्त स्क्रीन येत नाही आहे, तेच फक्त ड्रॉबॅक आहे. ते टाटा द्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे. पण आहेत सगळे फीचर्स या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातील विथ CNG. ते डोर ओपन करायचं पण किती प्रीमियम दिसतं. ते फुल्ली गाडी फुल प्रीमियम करून टाकली. ते AC वेंट्स वगैरे बघितलं तर एकदम प्रीमियम करून टाकली गाडी. गाडीमध्ये नाव ठेवण्यासारखं असं काहीच नाही आहे गाडीमध्ये. म्हणजे असं बेसिक अशी ही गाडी तुम्हाला वाटणारच नाही कुठे जरी बघितला तर तुम्ही. बॉटल होल्डर कप्स वगैरे यात तुम्हाला 12 वोल्टचा चार्जर, ते मागं एक पॉकेट, भरपूर काही दिलं गेलं गाडीमध्ये. जो स्टेअरिंग जो आहे तो ब्लॅक फिनिशिंगमध्ये जो दिसतो तो पण एकदम प्रीमियम वाटतो. ते इल्युमिनेट स्टेअरिंगपेक्षा ही मला स्टेअरिंगवाला आवडलं. त्याच्यामध्ये 2 वेजमध्ये येते सनशेड जे आहे ते. चला भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.